या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। मोहोळ तालुक्यातील वडदेगाव येथे पैशांच्या कारणावरून झालेल्या वादातून चाकूने वार करून एकाचा खून करण्यात आला, तर एक जण गंभीर जखमी झाला। ही घटना सोमवार 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:15च्या सुमारास घडली। कामती पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे। मृत व्यक्तीचे नाव दत्ता नरसू बागल, वय 38, राहणार वडदेगाव असे आहे, तर गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव समाधान महादेव जाधव, वय 25, राहणार इंचगाव असे आहे। आरोपींची नावे मंगेश सुरेश डोगरे आणि समर्थ संजय जगताप अशी आहेत। फिर्यादी विठ्ठल नरसू बागल, वय 31, राहणार वडदेगाव यांच्या तक्रारीवरून कामती पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 103(1), 109(1), 115(2), 131, 351(2), 351, 352, 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रानुसार फिर्यादी विठ्ठल बागल यांच्या शेतातील कामगार महादेव गुंड यांनी आरोपी मंगेश डोंगरे यांच्याकडे पैसे मागितले होते। यावरून दोन्ही आरोपींनी दत्ता बागल यांना शिवीगाळ केली आणि तुला जिवंतच ठेवत नाही अशी धमकी दिली। त्यानंतर त्यांनी धारदार चाकूने दत्ता बागल यांच्या छातीवर आणि पोटावर वार केले। या हल्ल्यात दत्ता बागल गंभीर जखमी होऊन घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान भांडण मिटवण्यासाठी धावून आलेले दत्ताचे भाचे समाधान महादेव जाधव यांच्यावरही आरोपींनी चाकूने वार केले। त्यात समाधान जाधव गंभीर जखमी झाले। उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। दत्ता बागल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। घटनेने संपूर्ण वडदेगाव आणि परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।